मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। उपेंद्र गुणाची पावसकर असं आरोपीचं नाव असून त्यानं गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। संपत्तीच्या वादामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा गंभीर आरोप उपेंद्र पावसकर याने अटकेनंतर केलाय। आरोपी ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याचंही कळतंय। आरोपी दादर पोलीस ठाण्यामध्ये श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये तक्रार देण्यासाठी सातत्याने यायचा अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। शिवाजी पार्क येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे पुतळ्याच्या ठिकाणी पोलिसांनी रात्री उशिरा पंचनामा केलाय। या प्रकरणामध्ये काल उपेंद्र पावसकर याला शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी काल रात्री उशिरा पुन्हा एकदा घटनेचा पंचनामा केलाय। उपेंद्र पावसकर याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। कौटुंबिक पूर्व वैमनस्यातून त्यानं हा प्रकार केल्याचं पोलीस चौकशीमध्ये म्हटल्याचं सूत्रांची माहिती आहे। आता बातमी आहे महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंनी दिलेल्या महामंत्राची। उद्धव ठाकरेंकडून शिवसेना भवनामध्ये शाखा प्रमुखांना मार्गदर्शन करण्यात आलंय। यावेळी जो आपल्या सोबत येईल त्याला 100% साथ द्या असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय। तर विरोधकांना आपल्याला निवडणुकीत गाडायचं आहे, भाजपनं आपला पक्ष आणि चिन्ह चोरलं असं म्हणत ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल चढवलाय। लोकांच्या संपर्कात राहा, दुबार मतदानावर लक्ष द्या, फार तर फार 100 दिवस उरलेत, कामाला लागा, भूलथापांना बळी पडू नका अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी शाखा प्रमुखांना दिल्या। ठाकरे बैठकीमध्ये नेमकं काय म्हणालेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सोडून गेलेले परत आले तरी त्यांना उमेदवारी नाही। मनसेसोबत चर्चा सुरू, युतीबाबत आम्ही निर्णय घेऊ असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय। 20 वर्षांनंतर आम्ही दोघं भाऊ एकत्र आलो, जे सोबत येईल त्याला 100% साथ द्या असाही मंत्र उद्धव ठाकरेंनी दिलाय। मुंबईतील सर्व वॉर्डमध्ये तयारी ठेवा, हेवे दावे विसरून तयारीला लागा। भाजप मुख्यमंत्र्यांना टीकेला फक्त ठाकरेच लागतात, याचं महत्त्व समजून घ्या असंही उद्धव ठाकरे म्हणाले। पुढची महत्त्वाची बातमी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कृत्याची हायकोर्टानं गंभीर दखल घेतली आहे। इमारत पाडण्यासंदर्भात महापालिकेच्या नोटीस कोणत्या अधिकाराखाली आपण रोखल्या असा सवाल कोर्टानं उपस्थित केलाय। 14 मजली नैवेद्य आणि 7 मजली अलबेला इमारत महापालिकेकडून बेकायदा घोषित करण्यात आलेली होती। नवी मुंबईतील वाशी येथील कथित बेकायदा इमारत प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकारासंदर्भात विचारणा करण्यात आलेली आहे। वाशी येथील 2 कथित बेकायदा इमारतीला नवी मुंबई महापालिकेकडून पाडण्यासाठी दिलेल्या नोटीसला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्या अधिकारामध्ये स्थगिती दिली अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं केली आहे। एका सामाजिक संस्थेनं एकनाथ शिंदेंच्या अधिकारामध्ये या इमारतीच्या स्थगितीच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। या बेकायदेशीर इमारती पाडण्याची विनंती त्यांनी या याचिकेमध्ये मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षण गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आले। मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण अशी ही परिषद असेल। यामध्ये कायदेशीर आणि घटनात्मक आरक्षण या विषयावर तज्ञ आणि अभ्यासक महत्त्वपूर्ण मांडणी करतील। मराठा आरक्षण विषयावरील महत्त्वपूर्ण मराठा आरक्षण गोलमेज परिषदेच्या बैठकीनंतर पुढील लढ्यासाठी भूमिका जाहीर केली जाईल। या परिषदेमध्ये मराठा आरक्षण अभ्यासक राजेंद्र कोंढरे, डॉक्टर संजय लाखे पाटील, राजेंद्र दाते, डॉक्टर शिवानंद भानुसे आणि डॉक्टर निमसे हे उपस्थित असतील। हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटची अंमलबजावणी झाल्यानंतर देशभरातील मराठा समाजामध्ये आता दिल्लीमध्ये अधिवेशन घेणार असल्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली आहे।